उजळले विचार मार्गदर्शनाने घडतात उत्तम संस्कार. शब्दातून लाभते प्रेरणादायी वाण. अध्यक्षीय भाषण हेच याचे प्रमाण. मौन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राणे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आता या ठिकाणी शेवटचं आमचं भाषण आहे. मुलांच्या मध्ये जरा मला वाटतं 4 तास बसून झालेले आहे. तिथे जोरदार जरा घोषणा द्या म्हणजे चैतन्य निर्माण होते तुमच्या अंगामध्ये. भारत माता की भारत माता की. आणि ज्याने आपल्याला आता उत्तम मार्गदर्शन केलं ते आमचे कांदर साहेब यांना टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं जोरदार स्वागत करा. मौन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व शांताराम विष्णू कुलकर्णी माध्यमिक विद्या मंदिर मौन, श्री नामदेव मोतीराम मानगावकर कला वाणिज्य संयुक्त कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय मौन यांच्या संयुक्त विद्यमानाने स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमाला आज आपण सर्व उपस्थित आहोत. आणि ह्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री अजय बाळकृष्ण कांडर BA कवी साहित्यिक यांचं मोलाचं मार्गदर्शन इथे लाभलेलं आहे. त्यांना आम्ही इथे आमंत्रित केलं होतं आणि त्याप्रमाणे ते स्वतः आपला वेळ देऊन या आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष या नात्याने त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला माझे सहकारी या संस्थेचे उपाध्यक्ष श्री मंदार मनोहर कार्लेकर तसेच आमचे सहकारी सेक्रेटरी अभय जैन बापट, सहसचिव विद्यार्थी लक्ष्मण तारी, खजिनदार सायली शशिकांत घाडी व सर्व माझे संचालक सहकारी तसेच मला वाटतं इथे आमचे मोनपालचे सरपंच गणेश तिलोटकर आणि ह्या गावच्या सर्वप्रथम नागरिक सन्माननीय सरपंच श्यामन संदीप अनभवणे ग्रामपंचायत मौन यांचं सर्वांचं मी आभार मानतो. आणि ह्या ठिकाणी जो आजचा कार्यक्रम आहे आमचे सेक्रेटरी श्री अभयजी बापट यांनी आपल्या भाषणामध्ये या संस्थेचा लेखाजोखा मांडलेला आहे. संस्थेची स्थापना 1961 साली झाली. स्थापनेपासून आजपर्यंत कार्यरत असलेले सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांमुळे ही संस्था आज शिखरावर पोचलेली आहे. इयत्ता 5वी पासून वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत सर्व शिक्षण एकाच छताखाली उपलब्ध आहे. इयत्ता 5वी ते 12वी सातत्याने निकालामध्ये प्रगती, त्याबाबत शिक्षक व कर्मचारी यांचे मी विशेष आभार मानतो आहे. सन 2025 ते सन 2028 साठी नवीन कार्यक्रम या ठिकाणी आज कार्यरत आहे. आणि खरोखरच या ठिकाणी संस्थेने एक चांगली हातामध्ये या संस्थेची उत्तरोत्तर कशी प्रगती होईल हा सातत्याने प्रयत्न करण्याचा विचार समोर ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे जे आमचे सचिव यांनी जे सांगितलेलं आहे की ह्या मुलांसाठी आमच्या संस्थेची जी जागा आहे आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य असं
क्रीडांगण उभं करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आमचे या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांना आम्ही सर्व पदाधिकारी जाऊन भेटून त्यांना या संदर्भात निवेदन देणार आहोत आणि त्याचा पाठपुरावा करून या संस्थेच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य असं क्रीडांगण तयार करायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्याचप्रमाणे आता कानडे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी ज्या मुलांनी खरोखरच आपलं एक कलागुण जे असतात ते मुलांच्या दडलेले असतात आणि खरोखरच त्या चित्रामधून किंवा आता आम्ही तिथे जे बघितलं वेगवेगळं हस्तकला प्रदर्शन जे होतं त्या ठिकाणी खरोखर एक पिशवी म्हणा किंवा तो एक सस्याचं चित्र अनेक चांगलं आपल्या या हायस्कूलची इमारत एक दाखवण्याचं काम केलं. खरोखरच ह्या मुलांच्या मध्ये ही कला जी असते ही कला कुठेतरी पुढे येण्यासाठी कायम आपण या संस्थेला आम्ही संस्थेच्या वतीने प्रयत्न करत असतो आणि मुलंही त्यासाठी प्रयत्नशील असतात आणि आपली कला अशा कार्यक्रमातून या ठिकाणी प्रगट करतात. माझं सर्व विद्यार्थ्यांना म्हणणं आहे की आपण कानडे साहेबांनी सांगितलं तसं की मागे बसून जे आपण ज्या वर्गामध्ये मागे बसतो ते नुसतं मागे बसून आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि आपण काय केल्यानंतर आपली प्रगती होऊ शकते हा विचार आपल्या डोळ्यासमोर जर ठेवला तर खरोखरच मुलांची जी प्रगती आहे ही कुठेही थांबणार नाही. आणि या शाळेमधून ज्यावेळी तुम्ही बाहेर पडाल त्यावेळी या शाळेचं नाव आपल्या गावाचं नाव आणि त्याचबरोबर आपल्या पालकांचं नाव या ठिकाणी उज्ज्वल व्हायला पाहिजे असं आम्ही तुम्हाला सांगत आहोत. कारण ज्यावेळी आपण या शाळेमध्ये शिकत असतो त्यावेळी एक 5वी ते 10वी ते नंतर आपण 11वी 12वी या सर्व आपण कॉलेजमध्ये जात असताना शाळेचं नाव पण आपल्याला उज्ज्वल कसं होईल हे प्रयत्न करण्याची गरज आहे. या ठिकाणी आता बराच वेळ झालेला आहे. या ठिकाणी सर्वांना मी आजच्या कार्यक्रमाला सर्व इथे उपस्थित राहिले आमचे ग्रामस्थ आणि ज्येष्ठ आमचे काका तानाजी राणे तसेच आमचे कुलकर्णी आमचे प्रकाश राणे माजी सरपंच सुरेश पुजारे व सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मित्र तुम्ही या ठिकाणी शांतचित्ताने हा कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल सर्वांचे तुमचे मी आभार मानतो. कारण आता बरोबर 12:30 होऊन गेलेले आहे. तुम्हाला इथे या ठिकाणी जास्त वेळ घेणं हे बरोबर वाटत नाही. आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष 2026 आता जानेवारीमध्ये येईल त्याचं आपण सर्वांनी स्वागत करूया. तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.